आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। केडीएमसीच्या अभ्यासिकेची फी वाढवल्याने विद्यार्थ्यांसह मनसे आक्रमक। माफक दरात विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची मागणी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात अभ्यासिका उभारली आहे। या अभ्यासिकेची फी वाढवल्याने इथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह मनसे देखील आक्रमक झाली आहे। मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या शिष्टमंडळाने या अभ्यासिकेत जाऊन अभ्यासिका चालविणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला। तसेच केडीएमसी मुख्यालयात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत विद्यार्थ्यांची समस्या मांडत या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना माफक दरात सुविधा पुरवण्याची मागणी केली। सन 2010 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कैलासवासी खासदार प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं। या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात आले होते। काही वर्षानंतर हे केंद्र बंद झाल्याने केडीएमसीने या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आणि या अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांकडून 200 रुपये फी आकारण्यात येत होती। मात्र ही अभ्यासिका चालवण्यासाठी खासगी संस्थेला दिल्यानंतर संबंधित संस्थेने या अभ्यासिकेच्या फी मध्ये वाढ करून 500 रुपये फी केली। या अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे गरीब घरातील असल्याने त्यांना ही फी भरणे कठीण होणार आहे। इतर खासगी अभ्यासिकांमध्ये 1,500 ते 2,000 रुपये फी आकारली जात असल्याने तिथे देखील अभ्यास करणे या विद्यार्थ्यांना शक्य नाही। ही बाब या विद्यार्थ्यांनी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांना सांगितली असता त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह या अभ्यासिकेत धाव घेतली। यावेळी या संस्था चालकाला जाब विचारत विद्यार्थ्यांना 200 रुपयातच सुविधा देण्याबाबत सांगितले। तर केडीएमसी मुख्यालयात जात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांची भेट घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला। ही अभ्यासिका महापालिकेने चालवावी याची देखरेख पालिकेने ठेवून माफक दरात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी केली। याला उपायुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मुरबाड, शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्ष नैना भोईर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, विभाग प्रमुख कपिल पवार, गणेश लांडगे, संदीप पंडित, महेश बनकर, अभिजित मालुंजकर, विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महापालिकेत जमलोय, मनसेचे पदाधिकारी असतील आणि आमच्या मागे जे सगळे दिसत आहेत ते जे विद्यार्थी आहेत ते इथे एमपीएससी, यूपीएससी आणि इतर अभ्यास करणारी मुलं आहेत। तर आज महापालिकेची एकमेव जी शासकीय लायब्ररी आहे कैलासवासी प्रकाश परांजपे अभ्यासिका, ह्या अभ्यासिकेमध्ये आजपर्यंत 200 रुपये देऊन ती मुलं शिकत होती। वायफायची सुविधा होती, AC होता, सगळे बसायला बाकडे होते चांगल्या प्रकारे आणि स्वच्छता। परंतु आता हे टेंडर जर द्यायचं असेल कॉन्ट्रॅक्टरला, मग ह्या सगळ्या सुविधा बंद केल्या गेल्या। वायफाय बंद केला गेल्या 2-4 महिन्यापासून। त्यांना स्वच्छता त्यांची होत नव्हती, पाणी दिलं जात नव्हतं। तर ह्या मुलांची, ही सगळी ग्रामीण भागातली मुलं, ही 200 रुपयाच्या वर बेर करू शकत नाही। तर अशा परिस्थिती असताना ह्या मुलांची एकच मागणी आहे की ज्या सुविधा पहिल्यापासून होत्या ना आम्हाला, त्या 4 सुविधा म्हणजे वायफाय, एक पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि AC, ह्या 4 सुविधा असतील तर आम्हाला ते पैसे वाढवून नको। कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी 1,000 रुपये महिन्याला प्रवेश फी घेणार आहे आणि दुसरं दर महिन्याला 500 ते 700 रुपये आकारणार आहे। ह्या मुलांची एकच मागणी आहे की अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर नको। आणि माझं म्हणणं एक आहे की उल्हासनगर महापालिका जर आहे त्याच्यामध्ये ज्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवतात, मग आपली महापालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते? आपण प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय बघून प्रत्येक पैसेच विकत देऊन कॉन्ट्रॅक्टरला देणार आहोत का? काही गोष्टी आहेत ज्या सुविधा म्हणून आपण द्यायला हव्यात त्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण देऊ शकत नाही का? एवढी आपल्या महापालिकेला भीक लागली का? अशी जर परिस्थिती असेल ना तर एक आम्हाला सांगा, ही अभ्यासिका आम्ही फुकट चालू, महाराष्ट्र नवनिर्माण तेरा फुकट चालू आहे। पण जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी 10,000 रुपये तो कॉन्ट्रॅक्टर महापालिकेला देणार आहे, मग त्यासाठी एवढं चाललं आहे का? आणि प्रत्येक ठिकाणी हेच गोष्टी बघत असतील तर ही आता ही सगळी जी विद्यार्थी ती टिटवाळा, आंबिवली, उंबर्डे, सापड ह्या सगळ्या ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि त्या मुलांना आज एवढ्या
4-6 महिने तुम्ही एवढा त्रास देऊन पण ते तिथे अभ्यास करतायत, म्हणजे त्यांना ती तेवढी निकड आहे म्हणून करतायत ना. तर आमची एकच मागणी आहे की आता तुम्ही हे टेंडर ते काय त्यांनी एका अर्जावर टेंडर दिलं आहे ते रद्द करावं आणि ज्या काही सुविधा असेल तो खर्च देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेने स्वतः उचलावा आणि फुकटमध्ये यांना विद्यार्थ्यांना ते देण्यात यावं किंवा 200 रुपये ते देत आहेत ते आकारण्यात यावे, एवढंच आमची एक मागणी. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.